नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये कानाने आता मनस्विनीचं जे सत्य असतं ते सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथे परशू म्हणतो की ज्या दिवशी वकील साहेब आले होते त्या दिवशी यांनी साफ नकार केला होता, ही प्रॉपर्टी यांना पाहिजेच नव्हती. तेव्हा सखी म्हणते हो, कारण की मीच आग्रह केला आईला की ही सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करणार आहे. तिला तर ही प्रॉपर्टी नकोच होती काना, पण तू आता हे काहीतरी वेगळंच सांगत आहे. काना म्हणतो असं काहीच नाही आहे सखी मॅडम, तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तुमच्या खऱ्या आईला तर हिने ढकलून दिलं आणि या सगळ्या प्रॉपर्टीसाठी हिचे नाटकं चालू आहे. आता मात्र असा मोठा धमाका इथे आता सरकार करणार आहे. पुढे जाते आणि सखी मात्र बघतच असते आणि लगेच प्रॉपर्टीची जी फाईल असते ते पेपर सरकार हातात घेते आणि ते पेपर त्या फाईलमधून काढून ते फाडून टाकते. कारण की असं तिने दाखवत असते की मला या प्रॉपर्टीची काहीच गरज नाही, मी या प्रॉपर्टीसाठी इथे आलेच नाही. आणि मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने ते पेपर फाडून टाकले आणि म्हणते की मला या प्रॉपर्टीची कालही गरज नव्हती, आजही गरज नाही, कारण की मी या प्रॉपर्टीसाठी आलेच नव्हते. मुळीच मी माझ्या या सखीसाठी आले होते आणि ही सखी माझं सर्वस्व आहे आणि त्यासाठी मला प्रॉपर्टीची गरज नाही आहे. आता कारण की सखीने आग्रह केला होता म्हणून ही सखी माझ्या नावावर ही प्रॉपर्टी करणार होते, पण मला नकोच होती ही सगळी प्रॉपर्टी आणि तिने स्वतःला सिद्ध केलं असतं प्रॉपर्टीचे पेपर फाडून. तेव्हा आता सखी म्हणते प्रत्येक वेळेस माझ्या आईनंच का परीक्षा द्यायची आणि तिने जी परीक्षा दिली त्यामध्ये ती पास झालेली आहे. काना हे सगळं तूच घडून आणलं. शेवटच्या दिवशीसुद्धा ते रामनवमीच्या दिवशी हा सगळा प्रकार तूच घडून आणला आणि त्यामध्ये खरं सिद्ध झालंच ना मनस्विनी आणि तेजस्विनी कोण आहे. आता मात्र येथे काना म्हणतो हो खरंच झालं, पण आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सखी तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना. सखी म्हणते हो आहे काना, पण तुला माझ्यावर विश्वास आहे ना, तर हीच माझी खरी आई आहे काना, तुला सांगते. कारण की ह्या सगळा प्रकार आईने माझ्याकडे प्रॉपर्टी मागितलीच नव्हती. काना म्हणतो तुला माहितीच नाही. तेव्हा मात्र आता येथे मनस्विनीने कानाचं सत्य सगळं समोर आणण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता मात्र येथे सरकार जी असते ती सांगते तुला माहिती नाही सखी हा कोण आहे, याला विचार जरा. तेव्हा आता मात्र सरकार सांगत असते की हा कान्हा माडिक नसून कबीर किर्लोस्कर आहे. तू ज्याचं नाव तुझ्या समोर लावते ना सखी कान्हा माडिक, पण हा तो कान्हा माडिक नाही आहे, हा कबीर किर्लोस्कर आहे. किर्लोस्कर कंपनीचा एकमेव वारीस. आणि आता जेव्हा कानाचं सत्य सखीला समजलेलं असतं, कान्हा म्हणतो की हे सगळं प्रकार हा सरकारने कुठून शोधून काढला. तेव्हा आता सखी म्हणते की आई असं काही नाही आहे. तेव्हा मात्र आता कानाला वाटत असतं की इतक्या दिवस जो शोध घेत होती सरकार, तो माझा शोध घेत होती. तेव्हा मात्र सरकार आता म्हणत असते की कान्हा हे सगळं खरं आहे ना, कारण की ही राजलक्ष्मी जी आहे, राजलक्ष्मीचा एकमेव नातू आहे हा. आणि जर कबीर किर्लोस्कर नाही आहे, तुमचा नातू जर नाही आहे, तर तुम्ही आज ह्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या आणि सांगा की हा तुमचा नातू नाही आहे. तेव्हा आता मात्र कान्हा म्हणतो की मा साहेब सांगा तुम्ही. पण आता सखी जेव्हा कान्हाच्या तोंडातून मा हा शब्द बाहेर पडतो तेव्हा मात्र आता आश्चर्यच होतं, कारण की हा कसं काय राजलक्ष्मीला मा म्हणला असेल. पण इकडे आता मात्र सरकार म्हणते की याला प्रॉपर्टी हवी होती आणि लग्नही त्याने या प्रॉपर्टीसाठीच केलं आहे. सखी तुझी प्रॉपर्टी ह्याला पाहिजे होती आणि सगळा किर्लोस्कर कंपनीचा सूत्रधार हाच आहे. याच्यात हातून सगळे सूत्र चालतात. या आपल्या कंपनीत आला आणि सगळ्या आपल्या कंपनीचं नाव, आपली कंपनी धुळीस मिळावं आणि ही सगळी प्रॉपर्टी यांना मिळावी आणि यासाठी हा प्रयत्न करत होता. सखी आता कानाला विचारते कान्हा हे सगळं खरं आहे का, तू खरंच कान्हा नाही आहेस का, तू कबीर आहे का. तेव्हा मात्र आता कानाला बोलण्यासाठी शब्दच राहिलेले नसते. आता सखी म्हणते माझा पूर्ण विश्वास आहे आई, तू हे काहीतरी वेगळंच बोलत आहे, हे खरं नाही आहे. कारण की कान्हा आजपर्यंत माझ्यापासून काहीच लपून ठेवलेले नाही आहे आणि कान्हाने मला विश्वासाने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तेव्हा सखी हे सगळं सांगत असताना मनस्विनी अगं तुम्ही जेव्हा सगळे आतमध्ये होता ना तेव्हा आम्ही इथे बसलो होतो, राजलक्ष्मी बरोबर मी गप्पा मारत होते आणि त्या गप्पा मारता मारता मी त्यांना विचारलं की तुमच्याला कोणी मुलगा वगैरे नाही आहे का. तेव्हा आम्ही मोबाईल रेकॉर्ड करत होते त्यांचं बोलणं आणि मग त्यांचं बोलणं जेव्हा मी रेकॉर्ड करत होते त्यातूनच मला समजलं की तेव्हा राजलक्ष्मी मॅडम म्हटलं की मला एक नातू आहे, पण तो परदेशात असतो, तो इथे नसतो. मग हा कोण आहे, राजलक्ष्मी मॅडमचा हा नातू नाही मग कोण आहे. कारण की आता राजलक्ष्मी शांतच बसलेली असते आणि मग आता इकडे परशू म्हणतो की खरंच हे काय प्रकार आहे.
तेव्हा मात्र मनस्विनी म्हणते, तुम्ही म्हणत होतात ना आपल्या कंपनीचे खूप काही कर्मचारी किर्लोस्कर कंपनीत गेले आहे आणि खूप नुकसान चालू आहे. ज्या डील व्हायच्या त्या डील होत नाही आहे. या सगळ्याच्या पाठीमागे हाच होता, हाच तो करत होता, कारण की याला आपली प्रॉपर्टी हवी होती म्हणून हा सगळा ह्याने लपंडाव खेळला आहे, हा सगळा डाव ह्याने साधला आहे. काना म्हणतो, असं नाही आहे, तुम्ही असं नाही बोलू शकत. तेव्हा आता माँसाहेब ज्या असतात त्या काहीही बोलतात. तेव्हा त्या म्हणतात ती असं काहीच नाही आहे आणि तुम्ही जे विचार करताय ना तसं काहीच नाही आहे. पण आता मात्र इकडे सरकारने परिपूर्ण कान्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि कान्हाला अडकवण्याच्या प्रयत्नामध्ये आणि ती यशस्वी ठरत असते, कारण की सखीच्या मनावरती कान्हाविषयी जे तेव्हा मात्र येथे सखी म्हणते हे सगळं खोटं आहे, कारण की कान्हा जो आहे तो सखी सदन चाळीमध्ये वाढलेला आहे. आता मात्र इथे म्हणते की माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये आला आणि माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलं, एक खोटं लग्न केलंस आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि असं जेव्हा ती सांगते, आता तू बोल खरं काय आहे ते तू तुझ्या तोंडाने कबूल कर, तू स्वतःला मी एक तुला संधी देते स्वतःला सिद्ध करण्याची. तेव्हा आता मनस्विनीने कानाला सिद्ध करण्याची एक संधी दिलेली असते आणि मग तो म्हणतो की हे सगळं खोटं आहे, तुम्ही हा डाव का रचत आहे मला काही कळत नाही. तेव्हा मात्र मनस्विनी म्हणते की हो माझ्याकडे पुरावा आहे. जेव्हा कान्हा म्हणतो तुमच्याकडे एखादा असा पुरावा आहे का मी कान्हा माडिक आहे असल्याचा किंवा तो कबीर किर्लोस्कर असल्याचा, तेव्हा मात्र इथे मनस्विनी म्हणते ठीक आहे तुला पुरावाच पाहिजे आहे ना, तर पुरावा देखील आहे माझ्याकडे. आणि मग ती इथे सांगत असते की जेव्हा सखी तुला सांगू का एक तेव्हा मनस्विनी म्हणत असते की कान्हाने लग्न देखील तुझं एक नाटक केलेलं आहे, याने तुझा वापर केलेला आहे आणि एक मंगळसूत्र जे आहे त्याला एक धागा मानतो, मंगळसूत्राचा अर्थसुद्धा याला समजत नाही आहे. तेव्हा सखी म्हणते नाही, आपल्या नात्याची शपथ, माझ्या मंगळसूत्राची शपथ, कान्हा हे सगळं काय चाललेलं आहे तू खरं सांग. तेव्हा मात्र येथे मनस्विनी म्हणते की हो मला एक तुला सांगायचंच आहे. आणि जेव्हा आजी जेव्हा बोलत होत्या तेव्हा मी हे फोनमध्ये हे बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे, कारण की ह्या म्हटलं की माझा नातू परदेशात असतो आणि मग हा कोण आहे आणि हा मनस्विनीला सरकारला मिळालेला होता आणि नंतर ह्याला कळालं की सरकार सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार आहे आणि मग त्याने त्याच्या रस्त्यामधून सरकारचाही काटा काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून हा डाव याने रचलेला आहे सखी, तुला माहिती नाही. आणि याला काय समज आहे, याने एक लग्न नाटक म्हणून केलेलं आहे आणि मग हा मनस्वीला जी असते सरकार जी असते तिला मिळालेलं असतं सखीची प्रॉपर्टी. सखी म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे मला काहीच कळत नाही आहे, हा कबीर किर्लोस्कर आहे आणि हे कसं शक्य आहे, कारण की हा तर कान्हा माडिक आहे. पण सखीला समजतच नसते. सखी म्हणते कान्हा हे काय आहे. जेव्हा सखी कान्हाला विचारते तेव्हा तू गप्प का, तू का बोलत नाही काही. पण कान्हा शांतच उभा असतो, कारण की हा सगळा प्रकार आता उघडकीस आलेला असतो. कान्हाचं सत्य आता सखी आणि सखीच्या घरच्यांसमोर आलेलं असतं. सखी मात्र रडायला लागते की सखीला खरंच खूप वेगळंच वाटत असतं, कारण की कान्हाने तिला फसवलेलं असतं आणि याच्या पाठीमागे काय कारण आहे. आणि याच्या पाठीमागे सरकार म्हणते की हे फक्त कान्हाला तुझी प्रॉपर्टी हवी होती, त्यामुळे तो तुझ्यासमोर राहत होता, कारण की याने तुझ्यासाठी मंगळसूत्र ज्यावेळेस घ्यायचं होतं ना त्यावेळेससुद्धा ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मी सरकारच्या मोबाईलमधून घेतलं आहे, बघ हा त्याचाच आवाज आहे, ओळख जरा. सखी म्हणते, सखी जे मोबाईल रेकॉर्ड ऐकते तेव्हा सरकार म्हणते की हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. जेव्हा आता हा कान्हा आणि जे मंगळसूत्र खरेदी करायचं होतं ते पैसेसुद्धा सरकारकडून घेतले होते आणि सरकारकडून पैसे घेऊन तुझ्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे. या मंगळसूत्राचा अर्थसुद्धा तो समजू शकला नाही. तेव्हा आता कान्हा म्हणतो हे शक्य नाही, हे खोटं आहे सगळं, कारण की इथे मी सरकारकडून कोणतेही पैसे घेतलेले नव्हते. आणि मग येथे कान्हाला आता असं वाटत असतं की खरंच आता या बाईने सगळंच माझं सत्य समोर आणलेलं आहे. पण आता या कबीर किर्लोस्करला या घरामध्ये येण्याचा मागचा उद्देश वेगळाच असतो, कारण की त्याच्या वडिलांचा अपघात झालेला असतो तो सरकारने केलेला असतो आणि त्याच्यासाठी कान्हा त्या घरामध्ये आलेला असतो. पण हे सखीला माहीतच नसतं. पण आता सखीला सुद्धा कानावर विश्वास राहिलेला नसतो, कारण की जो व्हिडिओ ती ऐकत असते, कारण की त्याच्यामध्ये कान्हा आणि सरकारचा दोघांचाही आवाज सखीला ऐकत असते, कारण की जे मंगळसूत्राला पैसे घेतलेले असतात ते मात्र सरकारकडून घेतलेले असतात. ते आता सखीला पाहून तिला धक्काच
बसतो ती मात्र खाली कोसळणार. आता इथे सरकार तिला पकडते, तिला आधार देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कान्हा म्हणतो, ऐका जरा बीबी सरकार, मी काय म्हणतो आहे. पण सखी आत्ता कान्हावर विश्वास राहिलेला नसतो, त्याचं काहीच ऐकायला तयार नसते. आता हे सगळं प्रकार असा घडलेला असतो की सखी मात्र कान्हावर अजिबात विश्वास ठेवत नसते. आता सखी आणखीन धोक्यामध्ये, सखी पुढे एक मोठं संकट उभं असतं. आता जी घरामध्ये असते ती तिची खरी आई नसतेच, ती सरकार असते, मनस्विनी असते. पण तिचा हा डाव जो खेळत असते त्या डावामध्ये आता सखी आणि तिचं पूर्ण कुटुंब अडकत चाललेलं असतं आणि कान्हावर आता अविश्वास दाखवलेला असतो सगळ्यांनी. आणि हा सगळा डाव आता सरकारने खेळलेला असतो आणि सखीला तिच्या जाळ्यात ओढलेलं असतं. आता सखीलाही विश्वास पडतो की खरंच कान्हाने मला फसवलं आहे, हा कान्हा नसून कबीर किर्लोस्कर आहे आणि हा प्रॉपर्टीसाठी ह्या घरात घुसला होता. असं जेव्हा आता सरकारने सखीला सांगताच आता सखीचा सुद्धा विश्वास बसलेला असतो की हा एक प्रॉपर्टीसाठी इथे आलेला होता, स्वतःला सिद्ध करू शकला नाही, कारण की कान्हाकडे काही कोणता पुरावाच नसतो. आता मात्र कान्हा शांतच असतो, कारण की सगळे पुरावे त्याच्या विरोधातच असतात. कारण की सरकारने तसा शोधच घेतलेला असतो की कान्हाच्या पाठीमागे कोण दडलेला आहे हे तिने शोधून काढलेलं असतं. आणि या सगळ्यामध्ये आता कान्हा जबरदस्त अडकलेला असतो. आणि आता या घरामधून कान्हाला घरातून बाहेर सगळं कुटुंब जे असतं ते आता मनस्विनीच्या बाजूने झालेलं असतं आणि कान्हाला घराच्या बाहेर काढणार असते. तेव्हा आता मात्र येथे मनस्विनी म्हणत असते की बरं झालं आम्हाला लवकर कळालं की तू भोळी आहेस सखी, तू माझ्यासारखाच विश्वास ठेवते सगळ्या. मीही एकेकाळ तेच केलं, मनस्विनीवर विश्वास ठेवला आणि मनस्विनी खूप कपटी स्वभावाची, खूप नालायक बाई निघाली आणि ती खूपच प्रॉपर्टी. आणि मग इकडे गौतम म्हणतो, हा सगळा प्रकार काय आहे काहीच कळत नाही आणि याने जर हे सगळं याला करायचं होतं तर याने सरकारचा चेहरा आपल्यासमोर का आणला, कारण की हे सगळं त्याने का घडवून आणलं. तेव्हा मात्र मनस्विनी म्हणते की सरकार आणि हा एकत्र दोघं मिळालेले होते आणि सरकारचा चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आणून त्याला सगळ्यांच्या नजरेमध्ये महान बनायचं होतं, सखीच्या नजरेमध्ये महान बनायचं होतं, कारण की त्याला या सगळ्यांवरती त्याचं वर्चस्व आणायचं होतं आणि ही सगळी प्रॉपर्टी सखीची त्याला घ्यायची होती. त्यासाठी त्याने हा सगळा सखीच्या नजरेमध्ये मोठं होण्यासाठी हा सगळा खेळ खेळत होता आणि सखीला त्याच्या जाळ्यात ओढलं आणि सगळी प्रॉपर्टी सखीची घ्यायची होती. आता पुढील भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सखी स्वतः आता कान्हाला हात धरून घराच्या बाहेर काढणार असते. आता कान्हाला सखी घराच्या बाहेर काढणार असते की या घरात सखी म्हणते की तुझा या घरामध्ये मी गृहप्रवेश केला होता, आज पण मी स्वतः तुला या घरातून बाहेर काढत आहे. आता सखी खूपच मोठ्या संकटात अडकणार आहे. आता पुढील भागात कान्हाही त्या घरातून सखीने कान्हाला त्या घरातून बाहेर काढलेलं आहे आणि त्या घरामध्ये आता सरकार आहे. आता सखीचं काय होणार. सखी पुन्हा एका मोठ्या संकटात अडकलेली असते आणि आता इथे मनस्विनी मात्र कान्हाला बाय करत असते. आता पुढील भाग धमाकेदार होणार आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका.